तर आरक्षणावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सुद्धा विधान केले। जे आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलत होते ते बैठकीतून बाहेर आले की आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागतात। आम्हाला डिवचू नका असा इशाराच मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय। छगन भुजबळांना राज्यात अराजकता माजवायची आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। आपण राजकारणात उतरलो तर सगळ्यांना पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिलाय। फडणवीस साहेबांनी किती डाव टाकले आणि किती विरोधात घातले, मराठ्यांची पाडण्याची ताकद हे निवडून येण्याची बी। तुम्हाला महाराष्ट्रात अराजकता माजवायची, आता छगन भुजबळांना तुम्हाला महाराष्ट्र रक्तबंबाळ करायचा आहे आणि खुर्चीवर बसायचं। ती खुर्ची पचायची नाही तुम्हाला। आमचं आरक्षण द्या आणि एकदा जर मी राजकारणात उतरलो तर सगळे पाडल्याशिवाय मागे सरकणार नाही। मग हे मी जाहीर सांगतो, पुरे पाडल्याचे झोप येणारच सगळे, किती एक करा तुम्ही।